आपण माहूरगडासाठी रवाना होत आहोत, तरी आपला कार्यक्रम 3 मिनिटांमध्येच आटोपून घेण्यात येईल। माहूर या देवस्थानाला भेट द्यायची असेल तर एक दिवस पूर्णपणे काढून यावे। खूप काही पाहण्यासारखे आहे। माहूर या सिटीपासून 2 ते 4 किलोमीटर अंतरावर रेणुका मातेचे मंदिर आहे। माहूरगडावर 3 देवस्थाने व एक रामगड किल्ला आहे। पहिल्यांदा आपण रेणुका मातेला भेट देऊयात। रेणुका मातेच्या समोरच रामगड किल्ल्याचा एक तट आहे। भेट द्यायची असेल तर देऊ शकता। चला तर आपण रेणुका मातेचे दर्शन घेऊयात। या मातेचे रेणुका हे नाव कसे पडले थोडक्यात मी सांगू इच्छितो। कुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म झाल्यामुळे रेणुका हे नाव ठेवण्यात आले। रेणुका मातेच्या मुखवट्याचे सुमारे 5 फूट उंच असून 4 फूट रुंदीचा आहे व रेणुका मातेजवळ वानरांची संख्या खूप आहे। सर्वजण याच माकड असे म्हणतात, पण माकड आणि वानरात खूप फरक आहे। रेणुका मातेपासूनच 1 किलोमीटर समोर गेल्यानंतर दुसरा तट किल्ल्याचा आणि महानुभव पंथाचे श्री दत्त यांचे मंदिर आहे। सविस्तर आपण पुढील माहिती घेऊयात। चला तर समोर गेल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसणार, एक किल्ल्याकडे व दुसरा मंदिराकडे आहे। या ठिकाणी परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले। याच पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले आहे। याच ठिकाणी परशुरामाने बाण मारून पाणी काढले होते, पाहू शकताय। इथूनच आपण रामगड दुसऱ्या साईडच्या तटाकडे जाऊन भेट देऊयात। या किल्ल्याचे खूप दुर्लक्षित केले आहे। किल्ल्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात। या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे 9 किलोमीटर रुंद आहे। तर तुम्हाला जर भेट द्यायची असेल या किल्ल्याला तर रेणुका मातेच्या समोरील जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही भेट देऊ शकता। आता तिसरे देवस्थान म्हणजे दत्त मंदिर व दत्त मंदिरास जागृत देवस्थान असे म्हणतात। समोर 2 रस्ते आहेत। एक रस्ता दत्त मंदिराकडे जाण्याकडे आहे तर दुसरा अनुसया माता मंदिराकडे जाण्याकडे आहे। तर आपण दत्त मंदिराची भेट घेऊया। दत्त मंदिरासमोर सुविधा खूप आहेत, पण झाडांची संख्या बसण्यासाठी खूप कमी आहेत। त्या दत्त मंदिरामध्येच अन्नछत्र आहे, म्हणजेच जेवणाची सुविधा उपलब्ध आहे। तरी आपण दत्त मंदिरामध्ये जाऊन पाहू शकतो। दत्त मंदिरामध्ये श्री दत्त देवाची छोटीशी मूर्तीची स्थापना केली आहे। तरी आपण बाहेर गेल्यानंतर छोटेसे काही मंदिरांची संख्या आहे 5-6। आता आपण लास्ट देवस्थानाला भेट देऊयात, म्हणजे श्री अनुसया माता मंदिर। अनुसया मातेचे मंदिर खूप उंचीचे आहे व इथं वानरांची संख्या सर्वात जास्त आढळून येते। अनुसया मातेचे मंदिर चढण्यासाठी थोडेसे कठीण आहे, पण इथे झाडांची संख्या कमी असल्यामुळे खूप कमतरता भासत आहे सावलीची। तरी इथे वानर पाहू शकता आपण। चला तर आपण डायरेक्टली अनुसया मातेचे मंदिर पाहूयात व दर्शन पण घेऊयात। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा यार।